52 पुण्यामध्ये जी घटना घडली होती, एका बिल्डरच्या मुलांनी पोर्शे कारने 2 व्यक्तींना उडवलं होतं. त्याच्यातला त्या मुलाच्या आईचा इंटरव्ह्यू घेतला, ती व्हिडिओ आहे. त्या मुलाच्या आईला त्या मुलाच्या मित्रांचा फोन आला की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तेव्हा ती आई बोलली की मला पुढचं बोलता सुद्धा येत नव्हतं. आणि त्या आईला ब्रेन ट्यूमर झालेलं आहे. ती सतत आजारी असायची. तिचा एकच आधार होता तिचा मुलगा म्हातारपणाचा. आणि त्या मुलाची चुकी नसताना एका श्रीमंत बापाच्या मुलाचा एन्जॉय मुळे त्या बिचाऱ्या गरिबाच्या मुलाची जिंदगी संपून गेली. जर तुम्ही 3 पानांचा निबंध त्याला लिहायला लावताय, तर या आईने एवढा 20-21 वर्षाचा मुलगा असेल तो, तर त्याच्या आठवणीमध्ये किती निबंध मोठा लिहायला पाहिजे सांगा मला. अरे इथं आपली आई 2 दिवस जरी नसली घरात तरी आपल्याला कसं होतं. आणि आपल्या आईला आपण जरी कधी बाहेर गेलो तरी आपली आई 10 वेळा फोन करते. आता त्या आईने काय करायचं. तुम्ही तर काय पैसे देऊन सुटून जाशाल, पण एका आईने तिचा मुलगा गमावून टाकला. या आयुष्यभर ती रडत राहील या गोष्टीसाठी. जग से हारा नहीं मैं